शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते। 1677 मध्ये त्यांनी कर्नाटकात प्रवेश केला आणि जिंजी, बंगळूरच्या आसपासचे किल्ले जिंकले, कारण मुघल आणि आदिलशाही दक्षिणेकडे पसरत होते। काही ठिकाणी स्थानिक सरदारांचा पराभव झाला आणि त्या काळात युद्धानंतर लूटमार सामान्य होती। पण लक्षात ठेवा, महाराजांचा उद्देश कर्नाटकी लोकांना दुखावणे नव्हता, त्यांना फक्त मुघल आणि सुलतानांच्या सत्तेचा प्रभाव थांबवायचा होता। आज कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र ही भावना जिथे जास्त दिसते ती म्हणजे बेळगाव आणि आसपासचा भाग। स्वातंत्र्यानंतर भाषेवरून राज्य ठरवताना इथला मोठा मराठी समुदाय महाराष्ट्रात जायला हवा होता असं मत होतं, पण तो भाग कर्नाटकमध्ये गेला। त्यामुळे मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवाजी महाराजांचं नाव इथे खूप घेतलं गेलं। दुसऱ्या बाजूला कन्नडवादी गटांना वाटलं की हे मराठी प्रतीक कर्नाटकी ओळख धूसर करतं, यामुळे काही गट महाराजांबद्दल नकारात्मक बोलतात। हेही लक्षात घ्या, या विषयात राजकारण खूप आहे। काही संघटना आणि नेते आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी कधीकधी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात, कारण शिवाजी महाराज हे मराठी अस्मितेचं मोठं प्रतीक आहे। अशा वेळी सोशल मीडियावर द्वेष पसरतो, पण ही भावना सर्वसामान्य लोकांमध्ये नसते। प्रत्यक्षात उत्तरेकडील कर्नाटक म्हणजे बेलगावी, हुबळी, धारवाड, करवार इथे शिवाजी महाराजांचा जबरदस्त सन्मान होतो। जयंती साजरी केली जाते, पुतळे आहेत, लोक त्यांना नायक मानतात। दक्षिण कर्नाटक म्हणजे मैसूर, बेंगळूर इथे माहिती कमी असल्याने तितका भावनिक जोड नाहीये, पण द्वेषही नाही, फक्त काही मोजकेच गटच विरोध करतात। म्हणून जेव्हा तुम्ही ऐकाल कर्नाटक शिवाजी महाराजांचा द्वेष करतो, तेव्हा लगेच विश्वास ठेवू नका। हे काही ऐतिहासिक गैरसमज, सीमावाद आणि राजकीय वापरामुळे झालं आहे। खरं म्हणजे बहुतेक कन्नड लोक आजही महाराजांचा आदर करतात। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।